नमस्कार. आपण पाहताय ठाणे 24 तास. हरवत चाललेल्या गावकुसाच्या आठवणी, माणुसकीची ऊब आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या मुक्कामांना शब्दरूप देणाऱ्या हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी ठाण्यात अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. हरवलेल्या आठवणी आणि काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या माणसांच्या भावविश्वाचा मागोवा घेणारे हे पुस्तक वाचकांच्या मनाला स्पर्श करणारे ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. समतोल फाउंडेशनच्या पुढाकारातून ठाण्यातील श्रीराम व्यायामशाळेत झालेल्या या कार्यक्रमात लेखक विजय जाधव लिखित आणि उद्वेली बुक्स प्रकाशित हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचे प्रकाशन गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. यावेळी समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. एकदा विजय जाधव यांना मुलांना पळवून नेणारा समजून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळी हस्तक्षेप करून पोलिसांना वस्तुस्थिती सांगावी लागली होती. ही आठवण आमदार संजय केळकर यांनी भाषणात जागवली. तोच धागा पकडून बोलताना डॉक्टर भोयर यांनी विजय जाधव यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करून निश्चिंत राहण्याचे आश्वासित केले. तसेच हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाच्या 100-200 प्रती राज्यातील विविध पोलीस ठाण्यांना भेट देणार असून त्यातून विजय जाधव आणि समतोल फाउंडेशनचे समाजकार्य पोलिसांपर्यंत पोहोचेल आणि अशा प्रकारचे सामाजिक कार्य करताना विजय जाधव यांना त्रास होणार नाही, असंही त्यांनी नमूद केले. या सोहळ्यास आमदार माधवी नाईक, प्रकाशक विवेक मेहत्रे, नगरसेवक विकास पाटील, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष नगरसेवक सीताराम राणे, प्रतिभा मडवी, सुरेश कांबळे, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, माधुरी मेटांगे, सचिन मोरे, व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शहा तसेच समतोल फाउंडेशनची मुले, साहित्यप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी केळकर यांच्या निमंत्रणावर मला या ठिकाणी उपस्थित होण्याची संधी मिळाली. निश्चितच एक अतिशय उत्कृष्ट, अतिशय चांगलं आणि समाजाला दिशा देणारं पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. याचं काम करणारे आदरणीय विजयजी जाधव, त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की समाजामध्ये इतकं उत्कृष्ट काम करून ह्या समाजातले हरवलेल्या मुलांना त्यांचं घर पुन्हा एकदा मिळवून देण्याचं कार्य या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आमची जी समतोल फाउंडेशन म्हणून संस्था आहे की जी संस्था पळून आलेल्या मुलांचं पुनर्वसन करण्याचं काम करते, त्या संस्थेच्या माध्यमातून हरवलेलं मुक्काम पोस्ट आता संस्थेने गेल्या 20-25 वर्षामध्ये 1 लाखाच्या वर मुलं पळून आलेले जे आहेत ते त्यांच्या आईबापाकडे सोपवले. तर त्याच्यातली काही निवडक मुलांचे अनुभव की जे प्रत्यक्ष आहे, जिवंत अनुभव आहे, असे त्या पुस्तकामध्ये माझे सहकारी आणि समतोलचे सचिव विजय जाधव यांच्या पुढाकाराने ते रेखाटले गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हे हरवलेलं मुक्काम पोस्ट हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी पुस्तक ठरेल. अशा प्रकारे त्याच्यामध्ये निरनिराळी जी काही उदाहरणं दिलेली आहेत, जी पळून आलेली मुलं आहेत, त्यांचं कसं पुनर्वसन झालं, ते कसे आले, का आले, केव्हा आले, तर त्याचं पूर्ण वर्णन आहे. मला असं वाटतं की आपण पूर्ण समाजाने बालप्रेमी असलं पाहिजे. उद्याचं भविष्य जे आहे ते या बालांमध्ये आहे. ती भरकटण्याच्या पेक्षा त्यांचं योग्य ठिकाणी योग्य वेळेला जर त्यांचं पुनर्वसन झालं, त्यांचं संवर्धन झालं, तर निश्चितपणे त्यांचा या भारताच्या विकासामध्ये हातभार लागू. मी निश्चितपणे त्यांना आव्हान करेन की आपण अशा प्रकारच्या संस्थेला अवश्य शेवटी सगळ्यांचं काम आहे, केवळ समतोलचं त्याच्यामध्ये आम्ही काम करणाऱ्या लोकांचं नाही, तर सगळ्या समाजाचंच हे काम आहे. आणि हे आव्हान आहे की अशा प्रकारची निराधार किंवा सिंगल पॅरेंट किंवा पळून आलेली मुलं जी आहेत ती उद्याची गुन्हेगार होण्यापेक्षा त्यांना योग्य वेळेला योग्य ठिकाणी जर त्यांचं आपण संवर्धन पुनर्वसन केलं तर ती निश्चितपणे या देशाचे आदर्श अशा प्रकारचे नागरिक बनू शकतात. हे समतोलच्या जे आधीचे मुलं आहेत त्याच्यावरून आपल्याला निश्चितपणे ठामपणे सांगता येतं. मी विजय जाधव या हरवलेले मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा लेखक असून माझे प्रत्यक्ष अनुभव फक्त मी मांडलेले आहेत. आता असं वाटेल की हे पुस्तक लोकांनी का वाचावं, तर जे मूल आपल्याला घरात आपलं मूल म्हणून सुद्धा समजू शकत नाही, तर बाहेरच्या मुलांना समजण्याचं तर फारच मोठा विषय आहे. परंतु आपल्या मुलाशी आपण कसं वागलं पाहिजे, आत्ताच्या सगळ्या याच्यामध्ये जे
मुलं स्वतःहून पालकांवरती कधी कधी अटॅक करतात किंवा पालकांना तेवढं महत्त्व देत नाहीत. तर ह्या सगळ्यांमध्ये हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला समजेल की मुलांशी एकत्र बसून कसं संवाद साधला पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या पाहिजे, त्यांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. अशा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या पुस्तक वाचल्यानंतर समजेल.